आणि आता बातमी आहे एफडीएच्या मोठ्या कारवाई संदर्भातली। महाराष्ट्रात अन्न सुरक्षेच्या मोहिमेत एफडीएनं राज्यभरात धडक कारवाई सुरू केली। अशातच आता एफडीएनं मुंबईमधील मॅकडॉनल्ड्ससह 7 ठिकाणी परवाने रद्द केलेत। तर छत्रपती संभाजीनगरमधील गायत्री हॉटेलमध्ये कुजलेला पनीर आणि काळं तेल आढळल्याने परवाना रद्द झालाय। गुटखा प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे। या विशेष तपास मोहिमेमुळे अन्नपदार्थांमधील गैरप्रकारांना मोठा आळा बसतोय। दरम्यान कोलाब्याच्या मॅकडॉनल्ड बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। पाहूयात। मुंबईच्या कुलाबा या ठिकाणी मॅकडॉनल्ड्सवर एफडीएने रेड केलेली होती। आता त्याचा परवाना आहे तो सध्या निलंबित करण्यात आलेला आहे। FSSAI परवाना आहे तो निलंबित करण्यात आलेला आहे। दिनांक 19 ऑगस्ट रोजी पुनर्तपासणीसाठी यापूर्वी जारी केलेल्या इम्प्रुव्हमेंट नोटीसमध्ये एकूण 20 त्रुटीपैकी 18 त्रुटींचा पूर्तता करण्यात आली असल्याचे आढळून आलेले आहे। रेफ्रिजरेशन इक्वायरमेंटचे कॅलिब्रेशन केलेले नसल्याचे, तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे। जिवंत धुळाचा प्रादुर्भाव आढळला होता। आवश्यक पेस्ट ट्रॅप्स उपलब्ध नसल्याचे आढळले होते। स्वयंपाकघरातील अन्न साठवणूक व तयारीत परिसरालगत असलेल्या कुजलेल्या अन्न कचरा जमिनीवर विखुरलेला स्थिती आढळला होता। अन्नाच्या संपर्कात पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी जे क्लिनिंग क्लॉथ वापरले जात होते असल्याचे आढळले होते। ओपनिंग पॅकेज मटेरियल्सची देखील अवस्थित जी साठवणूक करण्यात आलेली होती। उघड्या अन्नपदार्थाच्या तयारी ठिकाणी लाईट प्रोटेक्टिव्ह शेड नसून त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचलेले आढळले होते। कॅमेरामन गणेश सोबत मोगरा, साम टीव्ही, मुंबई।